बघा यानंतर आपल्याला स्टडी करायचं न्यूलँड. ठीक आहे, काय स्टडी करायचं आपल्याला न्यूलँड. ठीक आहे, तर न्यूलँडने काय केलं, जे डोबेलिनने केलं ना सेम तेच केलं न्यूलँडने. पहिल्यांदा तेच केलं. ही स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ एन एलिमेंट. ही स्टडी द प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट. त्यांनी पण एलिमेंटच्या प्रॉपर्टीची स्टडी केली आणि त्याने आपण हेच लक्षात आलं ॲटॉमिक मास द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट. काय लक्षात आलं त्यांना? ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट. ॲटॉमिक मास काय आहे? फंडामेंटल प्रॉपर्टी आहे असं त्यांना लक्षात आलं. ठीक आहे, त्यानंतर मग त्यांनी पण तेच केलं. हिअर इज ऑल नोन एलिमेंट इन अरेंज ऑल नोन एलिमेंट इन increasing order. Arrange all known element in increasing order. बोला arrange all known element in increasing order. बोलते हैं? ठीक है, arrange all known element in increasing order. ठीक है, arrange all known element in increasing order. ठीक है, न्यूलँड से सेम चेंज केलं. arrange all known elements in increasing order. In increasing order. ठीक आहे, अरेंज ऑल नोन एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर. मग त्यांनी फंडामेंटल प्रॉपर्टी काय सांगितली? ॲटॉमिक मास की ॲटॉमिक नंबर? मग त्याने अरेंजमेंट पण ॲटॉमिक मासच्या बेसिसवर केली असेल ना, बरोबर आहे. अरेंज ऑल नोन एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर बाय देअर Atomic mass. by their atomic mass. मास लिया ना, मास लिया. ठीक आहे, अरेंज ऑल नोन एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर बाय देअर ॲटॉमिक मास. सेम केलं. त्यानंतर ज्यावेळेस ते 1 by 1 एलिमेंटची स्टडी करत होते त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की त्यांनी जे एलिमेंट अरेंज केले होते, आता एलिमेंटची अरेंजमेंट त्यांनी कशी केली बघा. हायड्रोजन त्यावेळेस जे डिस्कवर झाले त्यावेळेस लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर. ठीक आहे, क्लोरीन. ठीक आहे, क्लोरीन नंतर काय काय Cl नंतर काय? पोटॅशियम. ठीक आहे, ठीक आहे. अरे एक विषय आहे ना, बरोबर आहे. बघा इथे काय आहे, बरोबर आहे. निऑन आहे सर. सोडियम आहे. निऑन झाल्यावर सोडियम आहे. बरोबर आहे. ठीक आहे, बघा इथपर्यंत की अशा प्रकारे न्यूलँडच्या काळात टोटल 56 एलिमेंट डिस्कवर झाले होते. किती एलिमेंट? 56 एलिमेंट डिस्कवर झाले होते. आणि त्या 56 पैकी 56 एलिमेंटला डोबेराने काय केलं? इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलं. कशामध्ये अरेंज केलं होतं? इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलं होतं बाय देअर ॲटॉमिक मासेस. बाय देअर ॲटॉमिक मासेसच्या विरुद्धाने अरेंज केलेलं होतं. आणि अरेंज केल्यानंतर त्यांना एक बाब लक्षात आली आणि त्यांनी अरेंजमेंट का बरं अशी केली त्या मागचं रिझन होतं की त्यांनी आता बघा हायड्रोजनच्या खाली बिलकुल फ्लोरीनला ठेवलं, फ्लोरीनच्या खाली बिलकुल क्लोरीनला ठेवलं. असं का बरं केलं नाही की हायड्रोजनच्या खाली सोडियमला का बरं नाही ठेवलं?
याच्यापेक्षा पण कारण असेल ना. याने असंच काय केलं 1 2 3 4 5 6 7 7च का बरं केलं? 5 अरेंज करायला पाहिजे होतं ना. 5 अरेंज करायला पाहिजे होते. मग इथून 6 7 8 असं आलो असतो. पण त्याने तसं नाही. काय केलं न्यूलँड्स नाही. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे. अलग अलग लक्षात. त्यांनी अशी अरेंजमेंट का बरं केली? बहुतेक त्यांना गाणे आवडायचे, म्युझिक आवडत होतं असेल. काय आवडत असेल त्यांना? म्युझिक आवडत होतं असेल. आणि म्हणून त्यांनी काय केलं? म्युझिकची नोट त्यांनी इथं यूज केली. कोणती म्युझिकची नोट? सा रे गा मा प ध नी सा. सा रे गा मा प ध नी सा आहे ना. ही म्युझिक नोट त्यांनी यूज केली. ठीक आहे. आता म्युझिकची नोट इथे यूज कशी केली आणि का बरं एलिमेंटची अरेंजमेंट अशा प्रकारे केली याची स्टडी करू आपण. तर बघा, ज्यावेळेस न्यूलँड एलिमेंटची स्टडी करत होते त्यावेळेस ते फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी? फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीची स्टडी करत होते. आता फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी स्टडी कशी? जसं आपण याच्या आधीच्या क्लासमध्ये बघितलं होतं. काय बघितलं होतं? ॲटॉमिक नंबर, त्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन सगळं बघितलं होतं. ॲटॉमिक मास, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. बरोबर आहे. तर त्यापैकी त्यांनी काय केलं? जो इलेक्ट्रॉन फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये त्यांनी काय स्टडी केलं बघा, की जे त्यांची व्हॅलेन्सी होती, त्यांची व्हॅलेन्सी होती, ह्या बाबी त्यांनी लक्षात घेतल्या. आता व्हॅलेन्सीची बाब कशी? तुम्ही म्हटलं हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1 आहे. किती आहे? आपण याच्यात जर का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड केलं तर 1च आहे ना. बरोबर आहे. मग त्याला फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? किती आहे? 8 तर ऑक्सिजनचा आहे. फ्लोरीनचा किती आहे? किती आहे? 9. बरोबर आहे. म्हणजे 2 7 बरोबर आहे. क्लोरीनच्या किती आहे? 17. किती आहे? 2 8 7 आहे. आता बघू यांची व्हॅलेन्सी किती येणार. हायड्रोजनचं 1 आहे इथं, तर हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1च राहील. आता फ्लोरीन बघा 7 आहे. याला ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे. मग याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? याची पण व्हॅलेन्सी 1 झालं ऑलरेडी. याचा लास्ट मध्ये 7 आहे. याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती पाहिजे? मग याची व्हॅलेन्सी 1. दिसतंय का? मग या सगळ्यांच्या प्रॉपर्टी सेम आहे, सिमिलर प्रॉपर्टी आहे यांची. त्याला आपण एवढ्याच कशाला लिथियम कडे जाऊ आपण. ॲटॉमिक नंबर किती आहे? 3 आहे. 2 1 आहे. त्याचं सोडियमला बघू आपण किती आहे? 11 ॲटॉमिक नंबर आहे याचा. म्हणजे 2, 8, 1 बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यानंतर आपण पोटॅशियम कडे जाऊ. किती आहे? 19 बरोबर आहे ना. 2, 8, 8, 1 बघितलं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. याची आता हा 1 इलेक्ट्रॉन डोनेट करेल ना, व्हॅलेन्सी 1. याच्यामध्ये पण 1 आहे, म्हणजे याची पण व्हॅलेन्सी किती येणार? याच्यामध्ये पण 1 आहे, याची पण व्हॅलेन्सी किती येणार? एवढंच कशाला आपण बेरिलियम कडे जाऊ. याचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 2. मॅग्नेशियम 12 आहे बघा. 2 8 2 बरोबर आहे. कॅल्शियम 20 असेल बघा, आहे ना. मग 2, 8, 8, 2 बरोबर आहे. आता बघू यांच्या व्हॅलेन्सी किती येणार. याची व्हॅलेन्सी येणार बघा 2. 2 डोनेट करायला हा. याची व्हॅलेन्सी किती येणार? याची व्हॅलेन्सी किती येणार? मग तुम्हाला असं लक्षात नाही येतं का ज्यांच्या व्हॅलेन्सी सेम आहे एका खाली एक ठेवण्यात आलं म्हणून? येत नाही का तुम्हाला लक्षात?
येत आहे ना? म्हणजे हेच आहे सिमिलर प्रॉपर्टी. बरोबर आहे. आता कोणाची सिमिलर प्रॉपर्टी कोणाला आहे बघू आपण. पहिला एलिमेंट आहे हा हायड्रोजन, त्याच्या खाली एक्झॅक्टली आहे फ्लोरीन, यांची एकमेकाला सेम आहे आणि यांची प्रॉपर्टी याला सेम आहे फ्लोरीनला, आहे की नाही? ठीक आहे. आता बघा हा पहिला एलिमेंट आहे, दुसरा तिसरा जो 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 एलिमेंटची प्रॉपर्टी फर्स्ट एलिमेंटला सिमिलर आहे ना? आहे ना? इथे पण बघा हा फर्स्ट समजून घ्या याला. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन 8 याच्याच फर्स्टला आहे, या फर्स्टला नाही. हा फर्स्ट बनला तर या दोघांमध्ये याला हा पण बघा याला आहे. इथून कॅल्क्युलेट करा. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन 8 आणि हे दोघं एकमेकांना सिमिलर आहे. इथून कॅल्क्युलेट करा. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन 8 आहे सिमिलर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एव्हरी 8 एलिमेंट the properties of every 8 element, the properties of every 8 element, प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी पहिल्याला सिमिलर आहे की नाही आहे ना? मग आपण तर स्टेटमेंट म्हणू शकतो ना, the properties of every 8 बरोबर आहे. The properties of every 8 elements. The properties of every 8 elements similar to the properties of every 8 elements similar to those. त्याच्यामध्ये दोज वापरू. दोज म्हणजे त्याच्याच. दोज म्हणजे काय होते? त्याच्याच. द प्रॉपर्टी ऑफ एव्हरी 8 एलिमेंट, प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी सिमिलर राहील कोणाला? त्याच्याच, कोणाच्याही नाही, त्याच्या. सिमिलर टू दोज फर्स्ट एलिमेंट. सिमिलर टू दोज फर्स्ट एलिमेंट म्हणजे याच्या हा 8वा आहे या दोघांमध्ये, मग याचा फर्स्ट हा राहील, याचा फर्स्ट हा राहील, याचा फर्स्ट हा राहील. तेच लिहिलं आपण. द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8 एलिमेंट सिमिलर टू दोज फर्स्ट एलिमेंट. प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी त्याच्याच पहिल्या एलिमेंटला सिमिलर राहील. म्हणजे आता हा 8वा या पहिल्याला नाही, त्याच्याच पहिल्याला. म्हणजे तो जिथून 8वा येत आहे त्याच्याच पहिल्याला काय राहील? सिमिलर. म्हणजे जर 8 एलिमेंटचे रिलेशन आलं की नाही, 8 एलिमेंटचे रिलेशन. आणि त्यावेळेस बहुतेक न्यूलँड जे होते यांना म्युझिक वगैरे आवडत होत असेल, गाणं म्हणण्याचा शौक असेल, गाणे आवडतात, तुम्हाला आवडत असेल गाणे वगैरे, अभ्यासोबत गाणे आवडते, तर त्यांना पण गाण्याची आवड होती. म्हणून त्यांनी काय केलं, काहीतरी त्यांना 8चं रिलेशन दिसलं, म्हणून त्यांनी या थेरीला नाव दिलं ऑक्टेव्ह. काय नाव दिलं? ऑक्टेव्ह. कोणाचं नाव आहे? जे सारे गामा पदनिसा आहे ना, याला ऑक्टेव्ह म्हणतात. याला अष्टपदी. ऐकलं का ते? अष्टपदी, अष्टपद, सारे गामा पदनिसा, त्याला अष्टपद म्हणतात. अष्टपद म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ऑक्टेव्ह. काय म्हणतात त्याला? ऑक्टेव्ह. म्हणून या थेरीला न्यूलँडने काय नाव दिलं होतं? ऑक्टेव्ह. द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8 एलिमेंट सिमिलर टू फर्स्ट एलिमेंट इज known as octave. समजलं? इज नोन ॲज ऑक्टेव्ह. समजलं? यालाच म्हणतात ऑक्टेव्ह. इज नोन ॲज ऑक्टेव्ह किंवा इज नोन ॲज लॉ ऑफ ऑक्टेव्ह. यालाच म्हणतात लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आणि याच थेरीमुळे न्यूलँडच्या थेरीचं नाव पडलं न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आत्ता पूर्ण झालेलं आहे न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह. समजलं? अशा प्रकारे आलं न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. त्यानंतर मला सांगा ॲल्युमिनियमच्या खाली कोणता एलिमेंट आहे बघा पुस्तकात? न्यूलँडच्या थेरीमध्ये बघा सिम्बॉल सांगा. Cr. ते जाऊ द्या.
Cl च्या खाली कोण आहे सांगा मला. Cl च्या खाली कोण आहे? Y. CO and NI. CO and NI. NI. बरोबर आहे. CO and NI. ठीक आहे. कोणी Neon. आहे ना, कोबाल्ट आणि निकेल. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर सांगा किती आहे? 27 आणि निकेल किती आहे? 28. 28. बरोबर आहे. हो. जर का तुम्ही याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन काढून म्हटलं किती येणार आहे 27चं? 2 एक जनरली आपण काढून बघू. 2 8 8 8 आणि 1. ठीक आहे. चला ठीक आहे, याची व्हॅलन्स इथे 1 येणार, आपण सॅटिस्फाय करू. पण निकेलचे काढून बघा ना, इथं 2 येणार. मग हा कसा येणार रिलेटेड राहील बरं? हा कसा रिलेटेड राहील? राहील का? नाही. हा इथं आहे ना, पण कॅल्शियमच्या नंतर कोण आहे सांगा मला? Cr आहे ना. Ca नंतर काय? Cr. किती आहे ॲटॉमिक नंबर Cr चा? क्रोमियम किती आहे? 24. बरोबर आहे. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 5 ना. ॲल्युमिनियमचे किती आहे? 13. बरोबर आहे. चला इथे लक्ष द्या, थोडं लक्ष द्या इथे. आपण बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन फाइंड करू. 2 3 आहे ना. बरोबर आहे. व्हॅल्यूज आपण याला कन्सिडर करू 3. याचे किती आहे ना? 13 2,8,3 म्हणजे याची पण व्हॅल्यू किती येणार? 3. 24 त्याला कन्सिडर करू आपण. ठीक आहे. किती झालं बघा? 2 8 8 18 झाले ना. उरले किती? 6 ना. याची व्हॅल्यू एक जनरली आपण म्हणलं तर जनरली बघितलं व्हॅल्यू किती म्हणजे 2 ना. 2 कमी आहे ना. हे सिमिलर येत आहे का? येत आहे का? येत आहे. 3 3 2 सिमिलर येत आहे. येत आहे का? म्हणजे मग कॅल्शियमच्या नंतर जो लॉ सांगितलेला होता, द प्रॉपर्टी ऑफ एव्हरी 8 एलिमेंट सिमिलर टू दोज फर्स्ट एलिमेंट, येत आहे का? या 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी या पहिल्या एलिमेंटला सिमिलर येत आहे का? नाही येत. येत आहे का? येत नाही. समजलं? म्हणजे आफ्टर कॅल्शियम did not obey the law of octave. After calcium did not obey the law of octave. Obey आज्ञा. obey म्हणजे काय? आज्ञा. OBEY. म्हणजे कॅल्शियम नंतर कोणताच एलिमेंटने ही आज्ञा पाळलेली नाही. कोणती? की मी पहिल्या एलिमेंटला माझ्या सिमिलर येईल, असं कॅल्शियम नंतर घडलं. कॅल्शियम नंतर ठीक आहे, पण कॅल्शियम नंतर घडलं का? ही न्यूलँडची पहिली चूक. समजत आहे? याला म्हणून आपण डिमेरिट्स. त्यामुळे याला आपण हा डोबेनाचा पहिला डिमेरिट. आफ्टर कॅल्शियम डिड नॉट ओबे द लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आफ्टर कॅल्शियम डिड नॉट ओबे द लॉ ऑफ ऑक्टेव्ह. कॅल्शियम नंतर लॉ ऑफ ऑक्टेव्ह ऑबे होत नव्हता. समजलं का? येत आहे लक्षात? आफ्टर कॅल्शियम आहे ना, आफ्टर हा इथं कॅल्शियम आहे, दिसत आहे का? आफ्टर कॅल्शियम डिड नॉट ऑबे द लॉ ऑफ ऑक्टेव्ह. समजलं काय? आफ्टर कॅल्शियम डिड नॉट ऑबे द लॉ ऑफ ऑक्टेव्ह. पहिली चूक. दुसरी चूक, Newland fitted the different properties of element in same plot. कोबाल्ट आणि निकेलची प्रॉपर्टी सेम आहे का?
मग इथं कशाला ठेवलं याच्या खाली नाही ठेवायला पाहिजे ना फक्त कोबाला ठेवायला निघायला इकडे ठेवायला पाहिजे का बरं ठेवलं ही दुसरी चूक हे काय आहे दुसरी चूक कोणती दुसरी चूक न्यूलँडची दुसरी चूक कोणती दुसरी चूक डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट द डिफरंट प्रॉपर्टीज एलिमेंट द डिफरंट प्रॉपर्टीज एलिमेंट प्लेस इन सेम स्लॉट स्लॉट म्हणजे बॉक्स हा स्लॉट असा दिसतंय ना हा एक स्लॉट सेकंड स्लॉट थर्ड स्लॉट फोर्थ स्लॉट डिफरंट प्रॉपर्टीज एलिमेंट प्लेस इन सेम स्लॉट डिफरंट प्रॉपर्टीज एलिमेंट प्लेस इन सेम स्लॉट असं एकच नाही दोन तीन उदाहरण असेल बघा फक्त सीओ आणि एन आहेत नसेल पुन्हा असेल सी बघा सी अँड एल ए आहे ना सी अँड एल ए पुन्हा म्हणजे असे दोन आहेत एक्झाम्पल मग हे चुकलं बरोबर आहे जो न्यूलँड काय सांगतात स्वतःने त्यांनी लॉ सांगितला की द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8 एलिमेंट सिमिलर टू द फर्स्ट एलिमेंट तो पहिल्याच डिबेट मध्ये फेल झाला आफ्टर कॅल्शियम डिड नॉट ऑबे द लॉ ऑफ ऑक्टेव्ह आफ्टर कॅल्शियम डिड नॉट ऑबे द लॉ ऑफ ऑक्टेव्ह कॅल्शियम नंतर लॉ ऑफ ऑक्टेव्ह अप्लाय होत नव्हता आणि सेकंड डिफरंट प्रॉपर्टीज एलिमेंट प्लेस इन सेम स्लॉट लक्षात डिफरंट प्रॉपर्टीज एलिमेंट प्लेस इन सेम स्लॉट समजलं का आलं का लक्षात ठीक आहे त्याच्यानंतर मग हा लॉ अप्लाय झाला का अप्लाय करण्याला काय का लॉ होता नाही मग इथं काय झाले न्यूलँड पण समजलं म्हणजे यांना सुद्धा पिरियॉडिक टेबल सक्सेसफुली बनवणं जमलेलं नाही समजलं लक्षात ठीक आहे लिहून